शेवटची कडी. जग दोन प्रकारच्या माणसांनी भरलेलं आहे. आपल्या अज्ञानाचं ज्ञान असलेली ज्ञानी माणसं आणि आपण ज्ञानी आहोत अशा गैरसमजात रमणारी अज्ञानी माणसं. मी पहिल्या प्रकारात मोडतो, तुम्ही दुसऱ्या प्रकारात बसू नका. जेव्हा तुम्ही पदोपदी वाक्याला मी हे केलं, मी ते केलं, मी हे मिळवलं, मी ते दिलं असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घेत असता, तेव्हा खरं तर तुम्ही तुमचा अज्ञानच अहंकाराच्या पदराखाली झाकत असता. जे तुम्ही केलं म्हणता, जे तुम्ही मिळवलं असं अभिमानाने सांगत असता, तेव्हा तुम्ही त्या यशातली फक्त शेवटची कडी असता हेच सोयीस्करपणे नजरेआड करत असता. मी सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडली असं म्हणता, तेव्हा खालचा सगळा थरही दहीहंडी फोडतच असतो हे विसरून कसं चालेल? रावणाचा वध कुणी केला या प्रश्नाला रामानं असंच उत्तर असेल. उत्तर बरोबरही आहे, तसंच अपूर्णही आहे. रावणवधात राम ही शेवटची कडी होता. रावणवध जसा रामाने केला तसाच दशरथानेही केला, मंथरेने केला, कैकेयीनेही केला, सीतेनेही केला, लक्ष्मणानेही केला, हनुमानाच्या सैन्यानं केला, शूर्पणखेनेही केला, तसाच स्वतः रावणानेही केला. पटत नाही? थोडा विचार करा. रामायणातल्या घटनाक्रमांच्या कड्या ओळीनं जोडा. यातील एकही कडी वगळली असती तरी रावणवध झालाच नसता. पटलं? रावण वधामधल्या राम ही शेवटची कडी होता. तुमच्या यशात तुम्ही शेवटची कडी असता हे विसरू नका. मधल्या कड्या ओळखणं म्हणजेच अहंकार गळून पडणं, पण तो कायमचा कधीच नाहीसा होत नाही. तो पुन्हा पुन्हा बहराला येतच असतो. त्याचा नित्य नेमाने वध करायचा असतो. तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्यांची कैकेयी म्हणून हेटाळणी करत आलात, ज्यांना दशरथ म्हणून दोष देत आलात, ते सगळे दशरथ आणि त्या सगळ्या कैकेयी याही तुमच्या यशामधल्या कड्या असतात, हेही सत्य आहेच. अध्यात्म रामायणात निषादराज गुह लक्ष्मणाशी बोलताना जेव्हा कैकेयीला दोष द्यायला लागतो, तेव्हा त्याला लक्ष्मण म्हणतो की आपल्या वाट्याला आलेली सुखदुःख त्रास हे दुसऱ्यामुळे आहे असं म्हणणं योग्य नाही. तसंच मी हे करतोय, माझ्यामुळेच हे झालं, हाही अहंकारच असतो. प्रत्येकजण आपल्या कर्माचा दास असतो. त्यामुळे तुम्ही फक्त शेवटची कडी असता हे उमगलं की नात्यांची साखळी अभंग राहते, अतूट राहते. थोडं मागे वळून बघा. तुमचं सारं आयुष्य हे अनेक कड्यांची एक साखळीच असते. पटलं तर वय म्हणा, नाहीतर द्या सोडून. आपला आग्रह नाही. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.